थॅलेसिमिया हा माझा एक असं टॉपिक आहे, की ज्याच्याबद्दल मी म्हणजे दिवसभर पण बोलू शकते. थॅलेसिमिया म्हणजे काय? थॅलेसिमिया हा 2 वर्डने मिळून बनलेला आहे. थॅलस मीन्स समुद्र आणि ॲनिमिया म्हणजे रक्ताची कमतरता. तर 1925 मध्ये डॉक्टर कुली यांनी बघितलं, की हा एक आपला समुद्री भाग जे आहे, उत्तर प्रदेशचा समुद्री भाग आहे. तिथे काही मुलं जे आहे, त्यांचा पोट खूप मोठा आहे. ते एकदम पेल, कमजोर, वीक दिसतात. जेवण करत नाही, चिडचिड करत राहतात आणि जेवण पण झोप पण व्यवस्थित होत नाही त्यांची. मग त्यांनी त्या मुलांमध्ये असा एक शोध काढला, की यांना काहीतरी विशेष आहे, की त्यांचा पोट मोठा आहे, ते एकदम पेल दिसतात, दिवसभर असं सुस्त पडून राहतात. मग त्यांना त्यांचे जे ब्लड आहे त्याच्यात एक प्रकारची कमतरता यानी की हिमोग्लोबिनची कमतरता दिसली आणि मग त्यांच्या लक्षात आलं, की हा एक विशेष प्रकारचा ॲनिमिया आहे, की जिथे जे रक्तकण आहे ते 7.5 मायक्रॉन पाहिजे, तिचं साईज छोटा आहे. आणि त्यांनी मग याला नाव दिलं थॅलेसिमिया. थॅलस म्हणजे समुद्र आणि ॲनिमिया म्हणजे की समुद्र के किनारे पाया जाने वाला ॲनिमिया. आणि चूंकि डॉक्टर कुलीज जे होते त्यांनी ह्याचा शोध काढला म्हणून हिला कुलीज ॲनिमिया पण म्हटलं जातं. एक 3-3.5 महिन्याचा बाळ घेऊन आई तुमच्याकडे येते, की हा बाळ व्यवस्थित जेवण करत नाही, एकदम पेल दिसतो आहे, त्याचा पोट खूप मोठा झालेला आहे आणि दिवसभर रडत राहतो, व्यवस्थित झोपतही नाही, खूप चिडचिड करतो. मग डॉक्टर काही तपासणी करतात. त्याच्या लिव्हर आणि किडनी दोघी वाढलेली असते. मग त्याची रक्ताची काही ठराविक तपासणी हे आपण असं सांगू शकतो, की एक तो ब्लड फिल्म तयार करायच्या काही इन्व्हेस्टिगेशन्स असतात आणि एक HPLC टेस्ट आहे. त्या टेस्टच्या मार्फत आपल्याला लगेच कळतं, की हे थॅलेसिमियाचा एक प्रकार आहे. त्याला थॅलेसिमिया नावाची बिमारी आहे. आता थॅलेसिमिया 3 प्रकारचा असतो. थॅलेसिमिया मायनर, मेजर आणि इंटरमिडिएट. सगळ्यात आधी तर आपण म्हणजे आई आणि वडील जर दोघीही थॅलेसिमिया मायनर असल्या, म्हणजे की त्यांना थॅलेसिमिया मेजर होत नाही. त्यांना ब्लड वगैरे ट्रान्सफ्युजन द्यायची गरज पडत नाही. पण जर त्यांचे जे गुणसूत्र आहे, त्याच्यात काही डिफेक्टिव्ह गुणसूत्र असतात. त्याच्यामुळे आई आणि वडील ह्या जर दोघांमध्ये थॅलेसिमिया मायनर असलं, तर त्यांचे जे 25% मुलं आहे, त्यांना थॅलेसिमिया मेजर, 25% मुलं जे थॅलेसिमिया मायनर कॅरियर म्हणतात त्याला आपण आणि 50% मुलं नॉर्मल होऊ शकतात. तर हा एक अनुवांशिक रोग आहे आणि आई आणि वडील जर दोघेही थॅलेसिमिया मायनर असेल, तर मग ह्या जी बिमारी आहे थॅलेसिमिया मेजरची ते पिढीमध्ये येऊन जाते आणि थॅलेसिमिया मेजरच्या मुलांना दर महिन्याला रक्ताची बाटली देऊनच ते आपलं पुढचं जीवन जगू शकतात. आणि जसं-जसं हा मुलं मोठे होतात, मग 3 वर्षाचे झाले, की मग 20 दिवसांनी एक ब्लड ट्रान्सफ्युजन द्या. थोडे अजून मोठे झाले, की मग कधी-कधी महिन्यानं 2 बॉटल किंवा अजून मोठे झाले, म्हणजे जर ते थोडेसे वयस्क झाले, 18 वर्ष वगैरेचे झाले, तर महिन्यानं त्यांना 4 बॉटल रक्ताची देऊन त्यांना आपली जिंदगी जगवावी लागते. सगळ्यात महत्त्वाचं, आपल्याला थॅलेसिमिया मेजर आहे, तर अ, जी गरोदर स्त्री आहे, त्यांनी आपल्या ANC पिरियडमध्येच तपासणी करून घ्यायला पाहिजे, की पोटात जे बाळ आहे, तो थॅलेसिमिया मेजर तर नाहीये ना. कारण जर आई मायनर आहे आणि हसबंड पण मायनर आहे, तर त्याचे चान्सेस खूप जास्त असतात थॅलेसिमिया मेजर होण्याचे. तर जर थॅलेसिमिया मेजर आहे, तर आई आणि वडील दोघी डिसिजन घेऊ शकतात, की भाई हा बाळ जगवायचा की नाही जगवायचा. दुसरा, 11 वीक्समध्ये एम्निओसेंटेसिस करून गर्भजल तपासणी करून आपल्याला हे आपण समजू शकतो, की भाई जे पोटात जे बाळ आहे त्याला थॅलेसिमिया मेजर तर नाही. किंवा कोरियनिक विलस बायोप्सी करून सुद्धा आपल्याला जेव्हा बाळ पोटात असलं, आईच्या पोटात आहे, तेव्हा सुद्धा आपल्याला समजू शकतो. दुसरी गोष्ट, समजा की बाळ जन्माला आला थॅलेसिमिया मेजरचा, तर रेग्युलर ब्लड ट्रान्सफ्युजन देऊन आणि 1.5 वर्ष की 2 वर्षाचे झाले किंवा 15 ब्लड ट्रान्सफ्युजन झाला, की मग त्याच्यानंतर त्याचा सीरम फेरिटिन. हा सीरम फेरिटिन हे एक असा घटक आहे, हा लोहकण, लोह तत्व आहे, जे आपण ब्लड ट्रान्सफ्युजन देतो. त्याच्यामुळे ह्या मुलांमध्ये जे अतिरिक्त आयर्नची मात्रा आहे, त्यांच्या लिव्हरमध्ये, त्यांच्या किडनीमध्ये, पॅनक्रियाजमध्ये, पिट्युटरी ग्लँड्समध्ये, बोन्समध्ये जाऊन तो आयर्न जमा होतो आणि त्याच्यामुळे त्यांना बरेचसे कॉम्प्लिकेशन्स होऊन जातात. तर सीरम फेरिटिनचा लेबल बघून त्यांना
मार्केटमध्ये एक खूप छान गोळी उपलब्ध आहे. तर ते देऊन आपल्याला अतिरिक्त आयर्नची मात्रा जे त्या शरीरातून बाहेर काढून यांना आपण एक बेटर लाईफ, क्वालिटी ऑफ लाईफ देऊ शकतो.